सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी येथील हिम्मत देशमुख आणि दीपक देशमुख यांच्या घरावर ईडीच्या पथकाने अचानक छापा टाकल्याने मायणीसह खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईच्या निषेधार्थ आज देशमुख समर्थकांनी मायणी बंदची हाक दिली। देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी या कारवाईला विरोध करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। काल मायणी शहरामध्ये ईडीनं एक कारवाई केली आणि या कारवाईमध्ये देशमुख कुटुंबाच्या ज्या महिला असतील, लहान मुलं असतील त्यांच्यावरती ज्या पद्धतीने अन्याय झाला किंवा ज्या पद्धतीने कारवाई केली, या सगळ्या चुकीच्या कारवाईचा या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये आज सगळे मानखटावमधले आम्ही सगळे एकत्र मायनीमध्ये देशमुख कुटुंबाच्या घरी जमून आज आम्ही सगळ्यांनी या प्रकाराचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा निषेध केलेला आहे। आज आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबाच्या महिला असतील, छोटी मुलं असतील, या सगळ्यांच्यावरती काल एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न झाला आणि याच्या माध्यमातून खरं तर देशमुख कुटुंबाने जे हायकोर्टामध्ये याचिका केली आणि ती याचिका वेगळ्या कारणासाठी ईडीच्या याचा त्याचा काही संबंध नाही। खरं तर या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये जी 200 लोक मेल्यानंतर जिवंत होऊन ॲडमिट दाखवली तर त्यांच्या नावावर पैसे काढले, याशिवाय 1700 लोकांच्याकडून स्वतःच्या कुटुंबातले पैसे घेऊन पुन्हा त्यांच्या नावावर महात्मा फुले आरोग्यमधनं पैसे काढले, या सगळ्याचा तपास व्हावा अशा पद्धतीची एक याचिका हायकोर्टामध्ये दीपक देशमुख साहेबांनी दाखल केलेली आहे आणि ते नैसर्गिक न्याय मागतात। त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हायकोर्टामध्ये जाऊन पोलिसांकडे एक अर्ज दाखल केला आहे, तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावरच्या हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मागतात। या जगामध्ये न्याय मागणं न्याय मागणं सुद्धा जर लोकांना आवडत नसेल किंवा न्याय मागण्याच्या विरोधात सुद्धा लोकांच्यावरती अशा पद्धतीने कारवाई केली जाईल तर या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही, या देशामध्ये न्याय मागणं शिल्लक राहील की नाही किंवा देशामध्ये न्यायव्यवस्था शिल्लक राहील की नाही, अशा पद्धतीची कारवाई आज चालू आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळेजण निषेध करतोय। देशमुख कुटुंबाच्या मागं आम्ही सगळेजण ठामपणे उभे आहोत। इथून पुढे देशमुख कुटुंबावरती जर असं काही चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर अख्खा खटाव तालुका आणि मान तालुका सगळ्यात पुढे असेल हे सांगितलंय। आज देशमुख कुटुंबाच्या या अन्यायाच्या विरुद्ध अख्खं मायणी शहर बंद केलंय आणि दाखवून दिले की आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबाच्या बरोबर आहे। याच्या मागचं खरं कारण जर असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी, या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वाचवायसाठी जे काही चालू आहे हे चुकीचं आहे। मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सुद्धा या निमित्तानं विनंती करायची आहे की एका चांगल्या पक्षाला बदनाम करायचं पाप या तालुक्यातला लोकप्रतिनिधी करतोय। काल पण मी सांगितलंय की दिवा हा प्रकार असतो, पण दिव्याच्या शेजारी लाईटचा प्रकाश बघून किडे येतात आणि ते किडे तिथंच बसतात, किडे त्या दिव्यावर हाकतात आणि त्यामुळं तो दिव्याचा उजेड हळूहळू कमी होतो। असं व्हायला लागलंय। कृपा करून या चुकीच्या प्रवृत्तीला अजिबात थरा देऊ नका। या चुकीच्या लोकप्रतिनिधीला तातडीनं त्याची कारवाई करा आणि तातडीनं त्याला अटक करायचं काम करा। उलट चांगल्या सामान्य माणसाला त्रास देण्यापेक्षा, त्या देशमुख कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा ज्यानं पाप केलंय, ज्यानं मिळलेल्या मड्यावर चुलूनही खायचा प्रयत्न केलाय, याला पहिल्यांदा अटक करा किंबहुना त्याची कारवाई करून त्याच्यावरती कारवाई करा, हे माझं आजच्या या निमित्तानं सुद्धा मागणं आहे। मायणी येथील दीपक देशमुखांचं हेच ते घर ज्या घरावरती काल ईडीने कारवाई करण्यात आली। मुलांना स्कूलला पाठवायचे होते, मुलांच्या एक्झाम चालू होत्या, त्या लोकांनी आम्हाला वरून तसंच खाली आणलं, मुलांचं काही आवरून दिलं नाही। मुलांना सांगितलं स्कूलला पाठवायचं आहे, एक्झाम चालू आहेत तर काही गरज नाही, पाठवू नका म्हटलं। एक्झामला उशीर होईल म्हटलं, तुम्ही पाठवणार का त्यांना टायमिंगला? त्याच्यावर काही त्यांनी बोलले नाहीत। मुलांचं काही आवरून दिलं नाही, आम्हाला एका जागी सगळ्यांना बसवून ठेवलेलं। मुलगा वरती होता, त्या गरम पाणी करायसाठी हीटर लावलेला, ते बटन बंद करायसाठी तो बोलवत होता, तरी त्याला वरती कोणाला जाऊन दिलं नाही। मुलांना स्कूलसाठी टिफिन स्वयंपाक पूर्ण बंद केला। मुलं 5 वाजेपर्यंत स्कूलमध्ये अशी उपाशी होती। गेट लावून घेतलेलं, कोणाला आत बाहेर जाऊन देत नव्हते। पूर्ण मोबाईल जप्त केलेले। लहान मुलगी होती 1.5 वर्षाची, ती रडत होती, तिला दूध पाजून दिलं नाही की कुठलंच त्यांनी सहकार्य केलं नाही, फक्त एका ठिकाणी बसवून ठेवलेलं। 8 वर्षाचा मुलगा होता, त्याचीही चौकशी केली की तुझे पप्पा कुठे आहेत, तुला मोठे चॉकलेट देतो, सांग पप्पांशी बोल, फोन कर, अशा चौकशा त्यांच्या चालूच होत्या। कोविडचे डॉक्युमेंटसाठी त्यांची मागणी होती।
कोविडचे डॉक्युमेंट सांगा शोधत होते. घरातल्या महिलांना ज्या होत्या त्यांना बीपीचा शुगरचा त्रास होता, त्यांना मेंटली टॉर्चर करत होते. खाण्यास काहीच दिलं नव्हतं. साधारणतः तुमच्या कुटुंबामध्ये काल ज्यावेळी ही कारवाई झाली त्यावेळी किती महिला सदस्य आणि जेंट्स किती लोक होते? जेंट्स फक्त 3च होते, बाकी सगळ्या 8-9 महिलाच होत्या. 9 महिला होत्या आणि 5-6 लहान मुलं होते. आणि साधारणतः ती त्यांची टीममध्ये किती लोक होते? ते भरपूर 20-22 जण होते. हां. आणि CRFचे जवान म्हणजे लेडीज होत्या त्या वेगळ्याच होत्या. त्यांना काय डॉक्युमेंट्स मिळाले तुमच्या घरामध्ये? नाही. बरं, तुमच्या दीपक देशमुख यांनी कोविड घोटाळ्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता असं म्हटलं जातं आहे की बाबा याचिका दाखल केली म्हणून दबावपोटी हे जे मानचे आमदार आहेत त्यांनी कारवाई केली. तुम्ही पण मगाशी असंच म्हटलं होतं, काय नेमकं सांगा? मला एवढंच बोलायचं आहे, 2.5 वर्षापूर्वी 2.5-3 वर्ष होतील आता ईडीची कारवाई आमच्या घरावर झाली. त्याच्यामध्ये माझ्या 2 सासऱ्यांना त्यांनी अटक केलं. मग कालची रेड होती ती ईडीची रेड होती. मग ती लोक कोविडची डॉक्युमेंट का मागत होती? मग नक्की रेड कोविडच्या डॉक्युमेंटसाठी होती का ईडीच्यासाठी होती? त्यांना नक्की कोविडचे डॉक्युमेंट लंपास करायचे होते. लंपास करून मग जयकुमार गोरेला लपवायचं होतं का? ह्याच्यातून सगळ्यातून त्या कोविड घोटाळ्यात जयकुमार गोरेंना लांब ठेवायचं होतं का? एक अशी चर्चा सुरू आहे बाहेर, आता आम्ही ऐकलं लोकांच्याकडून की जी कारवाई काल झाली ती नक्की ईडीचेच लोक होते. की तुम्हाला काय असा संशय वगैरे का आला का की बाबा हे अधिकृत लोक असावीत किंवा त्यांनी काय दाखवलं का असं तुम्हाला? वाटतच होतं की ती ईडीची लोक आहेत, ती गोरेचीच माणसं आहेत. कारण की ते म्हणत होते आम्हाला कोविडचे कोविडचे डॉक्युमेंट पाहिजेत, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला हे सांगा. आम्हाला प्रशासनाला फक्त विचारायचं आहे की ईडी प्रेशर, आम्हाला वरून प्रेशर आहे, आम्हाला डॉक्युमेंट द्या, आम्हाला वरून दबाव आहे. सकाळी ज्यावेळी ती टीम तुमच्या घरामध्ये आली त्यावेळी असं काय त्यांनी अधिकृत त्यांचं ओळखपत्र वगैरे दाखवलं, आम्ही ईडीचे आहेत वगैरे दाखवलं का तुम्हाला? असं काही नाही, आम्हाला तरी काही दाखवलं नाही. आमच्या रूममध्ये त्यांनी चेकिंग केलं, रूममधलं सगळं सामान अस्ताव्यस्त फेकून दिलेलं. डॉक्युमेंट कुठे आहेत एवढाच प्रश्न होता. कोविडचे डॉक्युमेंट कुठे आहेत? आम्हाला वरतून प्रेशर आहे. त्यांना डॉक्युमेंट काही सापडली नाहीत. आमच्या घरात जे जेंट्स होते त्यांच्यावर त्यांनी दबाव सुरू केलेला. आमच्यावरही ते प्रेशर करत होते की आम्हाला डॉक्युमेंट दाखवा म्हणून, आम्हाला द्या डॉक्युमेंट जे असतील ती द्या काढून. साधारणतः सकाळी किती वाजता ही कारवाई सुरू झाली? 7 वाजता रात्री किती वाजेपर्यंत सुरू होती? 7 वाजता सुरू झाली, 8 वाजेपर्यंत चालूच होता. अच्छा, त्या दरम्यान तुम्हाला कुठेही काय हलवू दिलं नाही वगैरे? नाही, कुठेच जेवण नाही, नाश्ता नाही, काही नाही? आम्ही त्यांच्या हातापाया पडून फक्त आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला होता तेवढ्यापुरतं त्यांना म्हटलं की त्या लोकांना तरी खायला द्या. मग त्यांनी कुठं दोघींना किचनमध्ये सोडून थोडाफार स्वयंपाक आणि करून दिला. त्यांच्याबरोबर त्यांचे 2 पोलीस ते ऑफिसर ते पण बरोबर त्यांच्यासोबत होते. होते तिथे आमच्यासोबत, की आम्ही काय करतोय काय नाही त्याच्यावर निरीक्षण ठेवत होते. त्यांनी आमचं म्हणजे आम्हाला कुठे एकटंही जाऊन दिलं नाही. असं तुम्हाला एकंदरीत काय ह्या कारवाईबद्दल वाटतं? एक तुमच्या सर्वसामान्य कुटुंबातील तुम्ही आहात, शेतकरी कुटुंबातील आहात, एक प्रकारचा हा अन्याय असल्याची हा भावना अन्यायच आहे लोकांमध्ये तर आमच्यावर. आता आहे. मानखटावचे लोक ते त्यांनी निषेध आंदोलन केलं आहे. त्यांच्यामध्ये असं एक दिसून आलं त्यांच्या प्रतिक्रियावरून की बाबा हा एक प्रकारचा सर्वसामान्यवरती केलेला अन्याय आहे आणि येथील आमदारांची ही दडपशाही आहे. तुम्हाला काय वाटतं कुटुंब? आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रशासन हे सामान्य जनतेसाठी आहे की आमदार जयकुमार गोरेसाठी. काल जी ईडीची धाड पडली ते मग ईडीच्या संदर्भात काही चौकशी नव्हती. जी चौकशी होती ती फक्त कोविड घोटाळ्याचे डॉक्युमेंट. मग याच्यावरून एवढं स्पष्ट होतं की दीपक देशमुखांनी जी याचिका कोविड घोटाळ्या दरम्यान जयकुमार गोऱ्यावरती जी दाखल केली आहे त्याचेच ते म्हणजे त्यांनाच ते वाचवण्याचा प्रयत्न करतायत ना. मग हा अन्यायच आहे आमच्यावरती. आणि आमच्या घरात महिलाच होत्या आणि आमच्या घरातल्या महिला ह्या जास्त शिकलेल्या नाहीत. घरंदाज देशमुख घराणा आहे आमचा. तुम्हाला असं वारंवार गेल्या कित्येक साधारणतः वर्षापासून म्हणायला काय हरकत नाही की वारंवार त्रास तुमच्या कुटुंबाला दिला 2.5 जातो वर्ष. आणि त्यासाठी या आमदाराकडून सातत्यानं तुमच्या दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय. तुमची आता स्थिती काय आहे? तुम्ही घाबरलाय त्या घटनेला की काय, कसा प्रतिकार करणार यापुढे? घाबरलो नाही आम्ही लढणार. आम्ही शेवटपर्यंत लढणार. भले त्यांनी आम्हाला गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही तयार आहे. फक्त एवढंच विचारायचं की मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण योजना काढली, मग आम्ही लाडकी बहीण नाही का? मग हा महिलांवरती अन्याय नाही का? तुम्ही लहान मुलांना सुद्धा सोडलं नाही काल. काल घरात लोक आली, मोबाईल सगळ्याचा हे केला त्यांनी, कुणाकडे काही ठेवलं नाही, सगळ्यांना डांबून ठेवलं. लहान मुलांना पाणी का जेवण का दूधसुद्धा देऊन दिलं नाही.
मुलं शाळेत जाऊन दिली नाही. ती 4 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्याने विचारलं, तुझं पप्पा कुठं आहे ते, कुठे गेले ती. माझ्या सगळ्या महिलांना सगळ्या उपास ठेवलं. माझ्या घरातल्या पुरुष माणसं 2 होती त्यांना बी उपास ठेवलं. कुठं फेडणारी हो जया आता, त्याच्या पापाचा धाडा आता भरतच आलेला आहे. 2.5 वर्ष झाली माझ्या धीराला आणि माझ्या नवऱ्याला अटक करून ठेवलं आहे त्यानं. कसा कसा एक एक दिवस जातोय आमच्या जीवाला टावं. त्यानं लय त्रास दिला आहे. सरकारनं ह्याच्यावर काहीतरी कारवाई करावी. हुताहूत एवढं लवकर कधी सरळ होणार नाही. तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात, ज्येष्ठ महिला आहात. तुमच्या आयुष्यात असे दडपशाहीचे प्रकार यापूर्वी कुठे अनुभवलेत का? तुमच्या घरात असू देत किंवा समाजात अनुभवलेत का? कधीच नाही आमच्यावर असा अन्याय झाला कधी. ह्या वेळेसच हे जयकुमार गोऱ्यानंच अन्याय केला आहे, बाकी काही नाही आम्हाला. तेही विनाकारणाच. सांगा. मी सचिन अप्पासाहेब देशमुख. काल 6:30च्या दरम्यान ईडीचा छापा आमच्या घरावरती पडला. गेली 3 वर्ष झाली ईडीची कारवाई चालू आहे. आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करत आहोत. आम्ही त्यांना वाटेल ती प्रत्येक वेळी हे करत आहोत. माझे चुलते माझे वडील 2 वर्षापूर्वी ईडीच्या खोट्या गुन्ह्याखाली आतमध्ये आहेत. आम्ही कायदेशीर लढा त्यासाठी पूर्णपणे क्षमतेने लढतो आहोत. या लढ्यात आम्ही जिंकूया, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. परंतु माझे बंधू दीपक देशमुख यांनी कोरोना काळात एक मोठा भ्रष्टाचार झाला होता. 200च्या वरती मृत लोकांना आणि जवळपास 1,500च्या वरती जिवंत लोकांना कोरोनात खोटे क्लेम दाखल करून त्या सरकारची, विद्यालयाची व अनेक गरीब पेशंटची त्यांनी फसवणूक केलेली आहे. ही फसवणूक अत्यंत दुर्दैवी आहे, कारण ते पेशंट अत्यंत गरीब घरातील होते. त्यांची ही गय न करता जो घोटाळा केला तो घोटाळा चव्हाट्यावरती आणून तो न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीसाठी दाखल केला असताना गेल्या 2 वर्षात कधीही छापा पडला नाही. पण छापा आत्ताच पडण्याचं कारण काय? कारण न्यायालयात 12 तारीख दिलेली आहे, 12 ऑगस्ट. त्या दरम्यानच तारीख ईडीचा छापा 2 वर्षानंतर पडतो. पहिलं चार्जशीट दाखल आहे, तपास पूर्ण आहे, परत एक चार्जशीट दाखल आहे, तपास पूर्ण आहे. म्हणजे तपास पूर्ण असताना 2 वर्ष काहीच मध्ये शांत सगळं असताना 2 वर्षानंतर असं काय घडलं की यांच्या घरावरती छापा टाकावा? त्यांचा उद्देश या ठिकाणी काय आहे तो सर्व लक्षात येत आहे. पण देशमुख परिवार थांबणार नाही ह्याच्याशी. त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्ही उघड करू आणि पूर्ण ताकदीने तो तडीच नेऊ. कालच्या या घटनेचा निषेध म्हणून मान खटावमधली संपूर्ण जनता एकवटलेली आज दिसली. मायनीमध्ये चौकामध्ये त्यांनी एक प्रकारचं निषेध आंदोलन केलं. या प्रकारचा कठोर शब्दात निषेध केलेला आहे. तर या संदर्भात तुमच्या पाठीशी, तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी लोकांनी आता घोषित केलं. तुमच्या भावना काय आहेत त्याविषयी? आमची सत्तेची बाजू आहे, त्यामुळं अनेक आमच्या भागातील परिसरातील विविध पक्षाचे, विविध संघटनाचे, शेतकरी लोक, मजूर लोक, सर्वच लोक आमच्याबरोबर पूर्ण ताकदीने बरोबर आहेत. आणि आज जे आमच्यावरती काल चुकीच्या पद्धतीनं जे ईडीचा छापा टाकला गेला त्यासाठी आज स्वयंस्फूर्तीने मायनीसह परिसर बंद ठेवण्यात आला. प्रचंड लोक तिथं जमले, ते निषेध मोर्चा काढला गेला. कारण लोकांना माहिती आहे ही पद्धतच चुकीची आहे. राजकारणासाठी त्यांचा हेतू कोणता आहे? एक संस्था बळकवण्यासाठी जो कुंभार रचलं गेलेला आहे त्यासाठीच हे केलं होतं. म्हणजे काल ईडीच्या छाप्यात अनेक लोक इथं येत होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव केला. शेतकरी संघटनेचे असतील, अनेक पत्रकार असतील, तालुका संघटनेचे पत्रकार होते. त्या लोकांना हे अक्षरशः गेटच्या जवळसुद्धा येऊन दिलं नाही. त्यांना अटकाव करून तिथून मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. ही लोक आल्यावरती या अधिकारी व बाकीचे जे होते ते घाबरत होते, कारण त्यांना माहीत होतं ही चुकीची कारवाई आहे. मग त्यावेळी त्यांनी जर जाब विचारला, तुम्ही खरे आहात का खोटे आहात आम्हाला दाखवा, त्यांना उत्तर न देता तिथून अटकाव करून त्यांना भीती दाखवून घालवण्याचा प्रयत्न केला. ते ईडीची टीम ज्यावेळी आली त्यावेळी तुम्ही होता का दारामध्ये? ईडीची टीम आली त्यावेळी माझ्या घरातील 10 महिला व मी होतो. तुम्ही होता तर त्या लोकांनी तुम्हाला ईडीकडून आलोय असं अधिकृत एखादं ओळखपत्र किंवा काय दाखवलं का? नाही दाखवलं. त्यांना विचारणी केली असता त्यांनी दाखवलं नाही. आम्ही ईडीकडून आलोय म्हणून सांगितले. CRPFचे जवान होते, ते घरात आले डायरेक्टली आणि दीपक देशमुख कुठं आहे, हिम्मत देशमुख कुठं आहे हे विचारू लागले. त्यांना विचारलं आपण कोण आहात आणि कशा संदर्भात आला आहात, त्याबद्दल तुमचा ID दाखवा आणि तुम्ही जे वॉरंट आणलं असेल तर मला वॉरंट दाखवा. त्या ठिकाणी त्यांनी कोणताही कागद दाखवला नाही. थोडा वेळ ते थांबले. त्यांना आम्ही सहकार्य करू पण आम्हाला जे आहे ते खरं कळाल्याशिवाय आम्ही सहकार्य करणार नाही सांगितल्यावरती त्यांनी परत सर्च वॉरंट दाखवलं. पण त्यांनी आपल्या आयडेंटिटी लपवून ठेवलेले होते. त्यांनी कोणतीही आयडेंटिटी दाखवलेली नाही, कारण त्यांचा हेतू चुकीचा होता. कारण
कोविडचा जो आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने आता जी रेट पडलेली आहे त्या लोकांच्या किंवा आमच्या मनात तेच येतं आहे की बाबा ह्या कागदपत्रासाठी तर ही रेट नव्हती ना. एकंदरीत ह्या टीमचं दिवसभरातील कारवाई दरम्यानचं जे वर्तन होतं ते अत्यंत माणुसकीला धरून नव्हतं असं तुमच्या महिला सदस्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? ज्यावेळी टीम आली त्यावेळी माझ्या घरात लहान मुलं आहेत, 1.5 वर्षाचा मुलगा, 1 वर्षाचे आहेत, 4 वर्षाचे आहेत, शाळेची मुलं होती, मुलांच्या परीक्षा होत्या, मुलांना जायचं होतं. तर त्या परीक्षेला जाण्यापासून सुद्धा मज्जाव केला गेला. आम्ही विनंती केली की तुम्ही परीक्षेला जाऊ द्या त्यांना, त्या मुलांची परीक्षा आहे, आपण असं करू नका. तर त्या ठिकाणी त्यांनी न जाऊन देण्याचा हे केला. आम्ही खूप विनंती केली, लेडीज वर्गाने विनंती केली की आम्हाला जाऊ द्या. त्यावेळी त्यांनी आम्हाला परवानगी दिली, पण त्या विद्यार्थ्यांना सकाळी दूधसुद्धा पिऊन दिलं नाही आमच्या ह्यांना. तर त्यांनी सकाळी उपाशी पोटी गेले, त्यांना टिफिन देऊन दिलं नाही. ते सकाळी गेले, ते संध्याकाळी 6पर्यंत लहान मुलं उपाशीच होती. त्याशिवाय माझी एक पुतणी आहे छोटी 1.5 वर्षाची, सकाळी तिला भूक लागली होती, उठल्यानंतर तिला सकाळी दूध पिते ती भूक लागल्यानंतर. तर ती इतकी रडत होती तिला भूक लागल्यामुळे, पण या लोकांनी आम्ही विनंती केली की तिला दूध पाजायचं आहे कारण आम्हाला दूध तापवू दे आणि तिला दूध पाजवू. तर त्यापासून सुद्धा अटकाव केला गेला. मुलगी ती अर्धा तास रडत होती. हा माणुसकीला धरून ही गोष्ट नाही आहे, कारण ही लहान मुलांच्यावरती सुद्धा आम्ही मोठ्यांच्यावरती केलं तर आम्ही सहन करू, पण लहान मुलांच्यावरती आज आमच्या घरात मुलं आहेत, सर्वांच्या घरात मुलं असतात. माझं नवीनच लग्न झालं आहे. तुम्ही ह्या फॅमिलीमध्ये हां, ह्या फॅमिलीमध्ये आत्ताच लग्न झाले, 6 महिने झाले. काय सांगायचे तुम्हाला? काल एवढे घाबरलेले ना मी, म्हणजे मला सुचलंच नाही. म्हणजे ॲक्च्युली ते डायरेक्ट आले घरात. आम्ही ॲक्च्युली 6-6:30 वाजता जस्ट आम्ही आवरत होतो, घरातले सगळे कामं वगैरे करत होतो. आणि म्हणजे मला पहिल्यांदाच मी असा प्रसंग बघितला की डायरेक्ट ते माणसं आत आले आणि विचारायला चालू केलं, झडतीच डायरेक्ट चालू केली. आणि दुपारचा प्रसंग म्हणजे असा की सिगरेट ओढत होते. ॲक्च्युली हॉलमध्ये बसून त्यांनी सिगरेट ओढायला चालू केली माझ्यासमोर. तुम्ही काय त्यांना काय विचारलं नाही घरात? एवढे घाबरलेले ना मी, म्हणजे सुचतच नव्हतं की काय करायचं म्हणून ह्यांच्यासमोर. काय सांगाल तुम्ही? मला प्रेशर, माझं नाव तुषार देशमुख. मला त्यांनी प्रेशर टाकायचं काम केलं. तुला 2 वर्ष जेलमध्ये टाकेन किंवा तू कुठं आहेत लोक सांग, नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन आणि आता आज संध्याकाळी मुंबईला नेईन. ते मी त्यांना जरा मी बोललो, मला माहितीच नाही कुठं आहेत लोक, तर मी कसं सांगू? मी 4 वर्ष जायला जेलमध्ये तयार आहे, पण माहिती असतील तर जायला तयार आहे ना. चुकी नसताना तुम्ही असा प्रेशर नाही टाकू शकत. तरी पण ते बोलले सांग, नाही तर मी आज तुला संध्याकाळी नेणार आहे जेलमध्ये. ठीक आहे मी बोललो, करा तुम्हाला काय करायचं ते. त्याच्यानंतर त्यांनी मला सगळ्यांची डिटेल काढली आणि त्यांच्या लॅपटॉपवर मला टायपिंग करायला लावलं की कोणाचं रिलेशन काय आहे, कोण काय बिझनेस करतं, हे सगळं तू टाईप कर. मी त्याला नकार दिला असता ते मला अजून प्रेशर करायला लागले, तुला आज खरोखर संध्याकाळी आम्ही अटक करणार आहे हे नाही केलं तर. त्याच्यानंतर मी ते केलं, म्हणजे टायपिंग वगैरे करून दिलं त्यांना. देन त्याच्यानंतर ते सिगरेट वगैरे तिथंच ओढले त्यांनी. सगळं वडापाव जे आणले होते ते सगळे पूर्ण टेबलवरती ठेवलं, टिपॉयवरती. आणि ते खाऊन झाल्यानंतर मला त्यांनी पुसायला लावलं स्वतः, म्हणजे कापड घेऊन ये आणि पुस, आमचा लॅपटॉप ठेवायला इथं मला हे येते, अडचण येते, म्हणून मला स्वतः त्यांनी पुसायला लावलं. मी कापडाने पुसलं आणि त्याच्यानंतर मला सारखे टोमणे वगैरे मारल्यासारखे करायचे, कारण मी एकटाच घरी होतो, मी आणि वहिनी, आणि ते 6 जण होते टोटल. 6 जण माझ्यावर खूप प्रेशर टाकायचं काम करत होते. आणि ते जेवले वगैरे आणि तिथंच बेडवरती झोपले. 6 जण होते, 6च्या 6 बेडवर सोफा सेटवर झोपले, तसेच पसारा टाकून गेले. सगळे डॉक्युमेंटचे अस्ताविस्तर करून मग गेले. त्याच्यानंतर आमचे फोन वगैरे सगळे घेतलेले फोन त्यांनी. वगैरे सगळे. आणि नवीन जरी फोन आला तरी विचारायचे की हे कोण आहे, तुला का फोन करतायत. आता मम्मीचा जरी घरून वगैरे कॉल आला तरी विचारायचे की हे का फोन करतायत तुला, हे कोण आहे तुझे. आणि एवढा दाग टाकायचे ना, म्हणजे समोरचं असं वाटायचं की ह्यांना काय सांगायचं आणि काय नाही. म्हणजे अक्षरशः आम्ही रडायला चालू केलं त्यांच्यासमोर की मला खरंच काही माहीत नाही, एवढा दबाव टाकत होते. आत्तापर्यंत लोकांनी टी व्ही सिरियलमध्ये आणि सिनेमामध्ये पाहिलं तर ईडीची कारवाई कशी होते वगैरे, त्याच्या लोकांना पण प्रत्यक्षात इथे ग्रामीण जनतेचा इथे अनुभव आलेला आहे की किती भयानक प्रकार असतो ईडीची कारवाई म्हणजे. आणि त्यामुळे या लोकांच्यावरती एक प्रकारचं दडपण आलेलं आहे. आणि CCTV घरातले सगळे त्यांनी बंद करायला लावले मला. जे काही CCTV होते ते सगळे बंद केले टोटल. आणि तिथे बसून राहिले ते स्वतः CCTVच्या इथे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला स्टेटमेंट द्यायला सांगितलं की तू असा बोल, कुठं आहेत वडील, काय आहेत. मी बोललो त्यांना माहीत नाहीत मला. तरी पण ते बोलले तुला सगळं माहिती आहे, तू आम्हाला येड्यात काढतोय, नाही सांगितलं तर मी तुला 100% जेलमध्ये टाकणार, असं धमकी देत होते प्रत्येक वेळी. हां.
शिवरायांचा आदर्श सांगणारे सरकारचे कर्मचारी महिलांबरोबर आणि लहान मुलांबरोबर असे बेताल वर्तन कसे करू शकतात? लोकशाही आहे की हुकुमशाही हाच खरा सवाल सर्वसामान्य मायनीच्या जनतेमध्ये आहे.